खाली समितीची स्थापना केली जाणार आहे। 3 महिन्यात ही समिती अहवाल देणार आहे। या समितीच्या अहवालानंतरच त्रिभाषा धोरणाबद्दल अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो। त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे करावी, कुठली करावी, काय मुलांना चॉईस द्यावा, याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल। आपण सगळे जाणता डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब प्लॅनिंग कमिशनचे मेंबर होते, कुलगुरू होते, शिक्षण तज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल। त्यात काही सदस्य अजून असतील, त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे संदीप क्षीरसागर आणि विनयभंगातील आरोपीचा सीडीआर काढा, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। बीडमधील अल्पवयीन विद्यार्थी